चला पाहूया रणधुमाळी शो आहे सुपरहिट, तर चला पाहूया रणधुमाळी शो आहे सुपरहिट। नमस्कार, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गणित विधानसभेचं या स्पेशल सिरीज मध्ये आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं होतं की संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये राजकीय गणित काय असणार आहे, आणि आज दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रत्येक जो महत्वाचा पक्ष आहे, घटक पक्ष आहे, युती असेल, महाआघाडी असेल, दोन्ही पक्षांकडनं आपलेच उमेदवार निवडून येणार आहेत असे दावे प्रतिदावे करत आहेत। मोठमोठ्या प्रचार सभा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे, परंतु राजकीय परिस्थिती आणि उमेदवारांचं जे काही मानसिकता आहे त्यावर आजचं आपण गणित विधानसभेचं या कार्यक्रमामध्ये आपले ज्येष्ठ पत्रकार रामदास धमाले सर आहे। सर, तुमचं ATV मध्ये स्वागत। सर, यावेळेची निवडणुकीचे वैशिष्ट्य काय असणार आहे? एक आहे की 1951-52 पासूनचा आपण ज्या वेळेला निवडणुकीचा विचार करतो, 52च्या दरम्यान आपल्या जिल्ह्यामध्ये 9 मतदारसंघ होते, ते आता 12 झालेले आहेत। आणि प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळं वैशिष्ट्य प्रत्येक निवडणूक घेऊन येते, तशी ही निवडणूकही वेगळं वैशिष्ट्य घेऊन आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे ह्या निवडणुकीचं की ही निवडणूक अहमदनगर या नावावर ही तशी शेवटची निवडणूक आहे। यानंतर अहिल्यानगर हे नाव निवडणुकीच्या डॉक्युमेंट्समध्ये, पत्रकांमध्ये किंवा याच्यामध्ये येणार आहे, कारण नामांतराचा विषय झालेला आहे। परंतु अहिल्यानगर नामांतर होऊन सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये त्याचं श्रेय सत्तारूढ पक्षाने किंवा विरोधी पक्षाने जे घ्यायला पाहिजे ते घेतलं जात नाही, हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे। कारण याच्यावर कोणताही पक्ष मत मांडत नाही, हे ह्या निवडणुकीचं विशेष वैशिष्ट्य मी मानतो। यानंतर ह्या निवडणुकीचं तिसरं वैशिष्ट्य असं गृहीत धरावं लागेल, 52 नंतरचा आत्तापर्यंत जर विचार केला तर एवढे मोठे पक्ष, मोठ्या प्रमाणावर प्रत्येक वेगळे पक्ष, 6-7 पक्ष, 8 पक्ष अत्यंत चुरशीने निवडणूक लढवित आहेत। त्यांच्यात युती आहे, आघाडी आहे, हे पहिल्यांदा कळतंय। दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्यावेळेला पक्षाबरोबरच ह्या वेळेला म्हणजे यापूर्वी माजी आमदार रिंगणात असायचे, परंतु ह्या वेळेला पहिल्यांदा 7 ते 8 माजी आमदार निवडणूक रिंगणात आहे, आणि त्यांच्यामुळे ह्या निवडणुका बहुरंगी होण्याची शक्यता आहे आणि अपक्ष म्हणून ते लढतायत। आणि त्यांचं बळ हे पक्षाच्या बरोबरीचं आहे, कारण त्यांचं आतापर्यंत जे काम आहे त्या मतदारसंघातलं ते नोंद घेण्यासारखं आहे। भले त्यांना उमेदवारी नसेल, परंतु ते अपक्ष लढतायत, आणि अपक्ष लढत असल्यामुळं जसा हरियाणा पॅटर्न आता नुकताच झाला, हरियाणा पॅटर्न अपक्षांच्या याच्यामुळं निकाल सगळे बहुतांशी निकाल बदलले, ती स्थिती नगर जिल्ह्यात येते का याचाही आपल्याला अंदाज घ्यावा लागेल। दुसरा जे माजी आमदार आहेत ज्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे, तर त्यांना हलक्यात घेतलं नाही पाहिजे, हलक्यात नाही घेतलं पाहिजे, ते अत्यंत तगडी झुंज देऊ शकतात असं मला वाटतं। आणि ह्या वेळेचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या वेळेला महिलांची संख्या मोठी आहे। मागच्या वेळेला मी तुम्हाला बोललो होतो की महिलांची संख्या, महिलांचा सहभाग उमेदवारी म्हणून हा 52 पासून आहे। हिराबाई भापकर 52च्या इलेक्शनला होत्या, त्यानंतर कमला रानडे 57च्या इलेक्शनला होत्या। नगर शहरामध्ये महिला उमेदवारी अगदी 52 पासून सुरू आहे। पाथर्डीमध्ये 78ला माझ्या माणिक गर्जे होत्या, 85ला संगमनेरमध्ये शकुंतला थोरात होत्या। हा जर अपवाद वगळला तर फारशा महिला उमेदवार ह्या पक्षाकडून किंवा चुरशीने अशी निवडणूक लढवली नव्हती। यावेळेला मात्र ती स्थिती नाही। यावेळेला राणी लंके पारनेर आहे, अनुराधा नागवडे
श्रीगोंदा आहे, मोनिका राजळे आहेत, प्रतिभा घोगरे आहेत शिर्डीमध्ये. ह्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आणि मातब्बर उमेदवार आहेत. ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्या फाईट करतायत. शिर्डीमध्ये पण हर्षदा काकडे पण हर्षदा काकडे शेवगावमध्ये आहे. त्या अपक्ष जरी असल्या तरी त्यांच्याकडं दोनदा त्यांनी उमेदवारी केलेली आहे आणि त्या राजकीय घराण्यांचे जका काकड्यांच्या त्या सून आहेत आणि जका काकड्यांनी लोकसभा विधानसभा अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत. ते कम्युनिस्ट पार्टीचे होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं ह्या निवडणुकीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे 52 पासून आत्तापर्यंत जर आपण ते निवडणुकीवर दृष्टिक्षेप टाकला तर आत्तापर्यंत 2 आमदार विद्यमान आमदार एकाच वेळेला समोरासमोर लढले नव्हते. आता कर्जत जामखेडमध्ये ती स्थिती आहे. विद्यमान आमदार रोहित पवार विधानसभेचे आहेत आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार प्राध्यापक राम शिंदे आहे. 2 आमदार परस्पर विरोधी लढण्याची ही नगर जिल्ह्यातली पहिलीच वेळ आहे असं मला वाटतं. असा एकूण नगर जिल्ह्याच्या ह्या निवडणुकीची ही वैशिष्ट्ये आहेत. याच्या व्यतिरिक्त छोटे मोठ्या अनेक गोष्टी या निवडणुकीच्या निमित्ताने वेगळं पण दर्शवल्या जातात. आता त्या किती दखल घ्यायची हा ज्याचा त्याचा भाग. परंतु आता महायुती महाआघाडी हे 2 मुख्य पक्ष आहेत आणि दोन्ही पक्षांतर्फे असं सांगितलं जातं की आमचाच उमेदवार निवडून येईल. परंतु नगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज मतदारसंघ कोणते? नगर जिल्ह्यामध्ये हाय व्होल्टेज मतदारसंघ जे आहेत ह्याच्यात साधारणतः नगर शहर आहे, श्रीगोंदा आहे, नंतर तुमचा राहुरी आहे, अकोला येतो. हे जे 4-5 मतदारसंघ आहे, कोपरगाव आहे, हे हाय व्होल्टेजमध्ये तर निश्चित इथं अत्यंत चुरस आहे. आणि ह्या चुरशीमध्ये म्हणजे नगर शहर असेल, राहुरी असेल, श्रीगोंदा असेल किंवा अन्य मतदारसंघ असतील, हाय व्होल्टेजमध्ये बहुतांशी 2-3 मतदारसंघ जर वगळले तर सगळ्याच मतदारसंघांचा समावेश होतो. पण त्यातल्या त्यात नगर शहर, श्रीगोंदा वगैरे हे हाय व्होल्टेज मतदारसंघ आहेत असं मी मानतो. तर हाय व्होल्टेज मतदारसंघ तुम्ही सांगितलं, पण यामध्ये डेंजर झोन मध्ये कोण कोण असणार? एक आहे की डेंजर झोन मध्ये मला असं वाटतं की डेंजर झोन मध्ये पहिला मतदारसंघ शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहे. तिथं घोगरेताई आणि विखेंची अत्यंत टफ फाईट आहे. काय निकाल येईल हा सांगता येणार नाही, इतपत ती फाईट टफ आहे. आणि दुसरा मुद्दा डेंजर झोनमधला जो आहे तो पारनेर विधानसभा मतदारसंघाचा राणी लंके आणि काशीनाथ दाते यांची जी फाईट आहे. पण आता त्यामध्ये संदेश कारले देखील संदेश कारले आहे त्या म्हणून त्यांनी आहे ना. आता त्याचा तो जो मुद्दा आहे हे काय आहे, ही पारनेरची आहे, श्रीगोंदा आहे आणि शेवगाव पाथर्डी आहे. शेवगाव पाथर्डीमध्ये विद्यमान आमदार मोनिका राजळे आहेत, त्यांच्या विरुद्ध ढाकणे आहेत, हर्षदा काकडे आहेत, घुले आहेत. हे 4ही मातब्बर उमेदवार आहेत आणि त्याच्यामुळं ही एक मतदारसंघ डेंजर झोनमध्ये केलेला आहे. हाय व्होल्टेज आणि डेंजर झोनच्या मतदाराचं जे वर्गीकरण आहे ते ज्याचं त्याचं निरीक्षण त्या पातळीवर जातं. आणि हे करताना त्या संपूर्ण आपण नगर जिल्ह्यात जे 12 मतदारसंघ आहेत त्याचा जर विस्ताराने आढावा घेतला तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतील. परंतु आता शेवगाव पातळी मतदारसंघाचा जो तिथं चौरंगी लढत आणि 4ही उमेदवार तेवढेच मातब्बर, त्यांची मत विभागणी झाल्यानंतर तो फटका कोणाला बसणार? एक आहे की आता त्याचं विश्लेषण जे आहे ते आपण मतदारसंघ निहाय करू. आपण पहिल्यांदा अहमदनगर शहराचा जो मुद्दा आहे त्या अहमदनगर शहरामध्ये महायुतीचे संग्राम जगताप म्हणजे अजितदादा राष्ट्रवादीचे ते उमेदवार आहेत आणि शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे दादाभाऊ कळमकर आहेत. आणि त्यांच्या उमेदवारीचं जे गणित आहे आता संग्राम प्रचारामध्ये फार पुढे गेलेला आहे. सगळा एकतर्फी प्रचार आहे असं दिसतं. कळमकरचा जेवढा प्रचार व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही. आता त्याचा मतदानावर किती परिणाम होतो हे आपल्याला मतदानानंतरच लक्षात येईल. परंतु याच्यामध्ये ह्या जो प्रचाराची पद्धत आहे आता त्याच्यामध्ये गाड्यांनी ज्यावेळेला
पाठिंबा दिला, उमेदवारी मागे घेतल्यामुळं ह्या मतदारसंघाचं गणित जे आपल्याला सोपं वाटत होतं तितकं ते सोपं राहणार नाही. तर ह्या मतदारसंघात अनेक गोष्टींची गुंतागुंत आहे आणि ती गुंतागुंतीची उकल कशा पद्धतीने सॉल्व्ह होते याच्यावर सगळं निकालाचं चित्र भवितव्य अवलंबून आहे असं मी मानतो. तुमच्या मते नगरचा जो मतदार आहे त्यांचा कल कोणाकडे असणार आहे? कारण की आता काय झालेलं आहे, प्रचारामध्ये संग्राम भैया जगताप यांनी आघाडी घेतलेली आहे आणि नगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिषेक कलमकर अजून तेवढे ऍक्टिव्ह आजही दिसत नाहीये. एक आहे की मुळात त्यांचे जे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीतले शिवसेना, नंतर शिवसेना उद्धव ठाकरे, दुसरी गोष्ट काँग्रेस आणि पवार साहेबांच्या सभा, त्याच्यानंतरचा पुढचा भाग 4-5 दिवस त्यांच्या हातात आहेत. ते कशा पद्धतीने पुढे जातात याच्यावर त्यांचं यश अवलंबून आहे. आणि प्रचारात जरी मागं राहिले तरी लोकसभेच्या प्रचाराचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट ह्याही वेळेला जाणवेल. म्हणजे त्या प्रचाराचा एक भाग आहे. लोकसभेमध्ये जे पूर्वप्रचार झालेला आहे त्याचा किती इफेक्ट येतो हे सुद्धा निकालानंतरच स्पष्ट होईल. आणि याच्यानंतरचा मतदारसंघ जो आहे, आपण श्रीगोंद्याचा ज्यावेळेला विचार करतो, श्रीगोंद्यामध्ये सुद्धा जे उमेदवार आहेत, आता भाजपने विक्रम पाचपुते यांना उमेदवारी दिलेली आहे, ते महायुतीचे कॅन्डिडेट आहेत. महाविकास आघाडीचे शिवसेनेला आहे, उद्धव ठाकरेंच्या गटाचं तिकीट हे अनुराधा नागवडे यांना आहे. आणि 2 अपक्ष याच्यामध्ये राहुल जगताप माजी आमदार हे निवडणूक रिंगणात आहेत आणि जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष अण्णा शेलार हे आहेत. अण्णा शेलार यांनी यापूर्वीही इलेक्शन्स केलेले आहेत आणि चांगली मतं त्यांनी मिळवलेली आहेत. इवन पाचपुते नागवड्याच्या याच्यामध्ये फाईटमध्ये त्यांनी अत्यंत निर्णायक स्वरूपाची मतं यापूर्वी मिळवलेली आहेत. अर्थात नागवडे आणि जगताप हे नेहमी पाचपुतेंच्या विरोधात लढलेले आहेत, एकसंघपणे लढलेले आहेत. आता त्यांच्या मताचं विभाजन होणार आहे, म्हणजे जगताप आणि नागवडेंच्या मताचं विभाजन होणार. याचा फायदा पाचपुते एक आहे, पाचपुत्यांना याचा फायदा झाला असता, परंतु पाचपुते स्वतः उमेदवार नाही, त्यांचा मुलगा उमेदवार आहे आणि ही उमेदवारी मिळवताना त्यांना ज्या पद्धतीने विक्रम पाचपुते यांना उमेदवारी मिळालेली आहे ती पक्षालाही त्यांना उमेदवारी द्यायची नव्हती. पाचपुतेंनी आग्रह खातर ती उमेदवारी मागून घेतलेली आहे. आता आग्रह खातर ज्यावेळेला उमेदवारी येते त्यावेळेला तिचं भवितव्य काय राहू शकतं याचा आपण अंदाज बांधू शकतो. विशेष म्हणजे काष्टी ग्रामपंचायतमध्ये विक्रम पाचपुते सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले होते. हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आपल्याला दुर्लक्षून चालता येणार नाही. आणि नागवड्यांच्या बाबत जर बोलायचं झालं तर नागवडे हे सातत्याने पक्षांतर करत आहेत. एक की हुक बाय क्रूक त्यांना निवडणूक लढवायची आहे. मग कोणत्याही पक्षात जाऊन त्यांची निवडणूक लढवायची जी तयारी आहे हे जनतेमध्ये गेलेलं आहे की जनता फक्त तुम्हाला आमदारकीसाठीच पक्ष बदलले का याचं त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे. आणि जगताप हे शरद पवार पक्षाचे आहेत, त्यांची बंडखोरी आहे, त्यांनी पवार साहेबांकडे मागितलं होतं, परंतु हा मतदारसंघ शिवसेनेला गेल्यामुळं त्यांचाही नाविलाज झाला असेल. आणि अण्णा शेलारांकडं ओबीसी मताचा एक मोठा गठ्ठा आहे आणि तो त्यांना विजयाप्रत नेतो का हे या निवडणुकीतून तपासलं गेलं पाहिजे. याच्या पुढं मतदारसंघ आपल्याला जो आहे, आता आपण डेंजर झोनमध्ये शेवगाव पाथर्डी का घेतो, कारण मुळात पहिली गोष्ट अशी आहे की तिथं अनेक वेगळी समीकरणं आहेत. पहिली गोष्ट की जातीय समीकरणापेक्षा भाजपमधूनच मोनिकाताई राजळे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून जोरदार प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न एक त्या टोकाचा होता की दौंड असेल किंवा बाकी जी मंडळी असतील यांनी बंडखोरी केली, अपक्ष राहिले. आणि एक ही मुळात राजळे यांना जो मागच्या वेळेला पंकजा मुंडे
यांचा जो सपोर्ट होता आणि त्यांच्या पाठीमागं जो जातीय वोट बँक होती, त्याच्यामुळं राजळे 2 वेळेला विजय म्हणजे ते झाले. मुंडेंच्या वोट बँकेमुळे हा ते विजय होतात असा एकूण. आता ती जी वोट बँक आहे ती वोट बँक कुणाकडे जाणार हा सुद्धा प्रश्न आहे. ती ज्याच्या म्हणजे ढाकणे सुद्धा त्या वोट बँकेचेच आहेत. बरोबर. परंतु ज्यावेळेला ढाकणे विजयी होतील त्यावेळेला राज्य पातळीवर याचा एक वेगळा इफेक्ट येणार आहे. याचा इफेक्ट असा येणार आहे की ऊसतोड कामगार असेल किंवा समाज असेल याचं नेतृत्व मुंढ्यांकडून ढाकण्यांकडं द्यायचं आहे का हे आता पाथर्डीची जनतेला मतपेटीद्वारे ठरवावं लागणार आहे. म्हणून या निवडणुकीला एक मोठा कंगोरा आहे. त्याचबरोबर चंद्रशेखर घुले हे माजी आमदार आहेत. त्यांनी पण कंबर कसलेली आहे. एक की त्यांनी कारखान्याची ताकद त्यांच्याबरोबर उभी आहे. ते माजी आमदार आहेत. त्यांचा ही एक मोठी वोट बँक आहे आणि ही शेवगावची मोठी वोट बँक त्यांना किती साथ देते याच्यावर त्यांचं गणित अवलंबून आहे. आणि चौथा कॅन्डिडेट हर्षदा काकडे आहेत. हर्षदा काकड्यांकडे स्वतःची अशी एक वोट बँक आहे. त्या व्यतिरिक्त ते किती मतं मिळवतात याच्यावर सगळी गणितं आहेत. आणि मग मताचं ध्रुवीकरण कसं होतं याच्यावर कोण विजय होणार हे ठरणार आहे. आता याचा निष्कर्ष काढताना एक गोष्ट नक्की आहे की ह्या वेळेला हे सगळं विद्यमान आमदार BJPचे ज्या मोनिका राजळे सहजगत्या, आता राजळे आणि घुले हे नातेसंबंधात पण आहेत आणि मग हे ज्या वेळेला येतं ही सगळी गणितं एकात एक गुंततात. तर याचा नेमका फायदा कोणाला होतो आणि म्हणूनच हा एक डेंजर झोन मधला मतदारसंघ आहे असं मी मानतो. आणि तिथलं गणित असं आहे की कोण निवडून येईल काही सांगता येणार नाही. वंचितचा पण तिथे उमेदवार आहे. इतर पक्षाचे आहेत ते किती मतं घेतात याच्यावर इतरांचा विजय ठरत असतो. आता याच्यानंतर पारनेरचा जो मतदारसंघ आहे, पारनेरचा मतदारसंघ डेंजर झोन याच्यासाठी मध्ये येतो. राणी लंके ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार आहेत. अजितदादा पवार राष्ट्रवादीचे उमेदवार काशीनाथ दाते आहेत. काशीनाथ दाते ही गेली 40 वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून जनतेमध्ये आहेत. म्हणजे अगदी लंकेच्या फार पूर्वीपासून, लंके काहीच नव्हते राजकारणात, त्यावेळेला राजकारणामध्ये सक्रिय असलेले काशीनाथ दाते होते. ते मार्केट कमिटी असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, इथं ज्या वेळेला आता लंके हे विधानसभा आणि अचानक पुढे लोकसभेला निवडून आले. हा त्यांनी जो तिथे एक पायाभूत कामं केली असतील किंवा त्यांचा राजकीय पाया तिथं कितीही भक्कम झालेला असेल तरी पण त्यांना लोकांनी स्वीकारलं म्हणजे राणी लंकेला लोक स्वीकारतीलच हे इतकं धाडसाने बोलता येणार नाही किंवा असा निष्कर्ष काढता येणार नाही. अगदी पारनेरच्या शेजारी जो आंबेगाव तालुका आहे, 14च्या दरम्यान लोकसभेला आढळराव पाटील प्रचंड बहुमताने निवडून आले. परंतु त्याच वेळेला 6 महिन्याने विधानसभेची निवडणूक झाली. शिवसेनेने त्यावेळेला त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आणि त्या प्रचंड मताने पराभूत झाले. म्हणजे आंबेगावची पुनरावृत्ती ही पारनेरमध्ये होती का काय, म्हणजे होईलच असं मी म्हणणार नाही, परंतु ही जी स्थिती आहे ही दुर्लक्षित करून चालता येणार नाही. म्हणून पारनेर मतदारसंघ हा डेंजर झोन मध्ये आहे असं तिरंगीच लढत होणार आहे. एक आहे तिरंगी जरी झाली आता याच्यामध्ये एक आहे की प्रश्न असा आहे की इथे एक अजून एक ट्विस्ट असा आहे की राणी लंकेंचं माहेर नगर तालुक्यात आरणगाव आहे आणि तो पारनेर विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. अर्थात त्या भागातून सुद्धा कारले संदेश कारले यांचं मोठं मतदान आहे. अर्थात संदेश कारले शिवसेनेतून बंडखोरी झाली नसती तर नगर तालुक्याची गठ्ठा मतं राणी लंके यांच्याकडे वळू शकत होती. परंतु प्रश्न असा आहे की तिथं कारले आहेत आणि कारल्यांच्या उमेदवारीमुळं हा मतदारसंघ म्हणजे विजयाच्या दृष्टीने पूर्णतः निश्चित झालेला आहे असं मला वाटतं. पारनेर नंतर कर्जत जामखेडचा जो मुद्दा आहे, आता 2 आमदार समोरासमोर आलेले आहेत. म्हणजे रोहित पवार विद्यमान आमदार आहेत,
नंतर प्राध्यापक राम शिंदे हे सुद्धा विधान परिषदेचे आमदार आहेत आणि गेल्या वेळेला सुद्धा त्या दोघातच लढत झाली होती. आत्ता तिथंच आहे आणि ती सरळ लढत आहे. त्या सरळ लढतीत असं जातीय समीकरणाचा प्रभाव आहे. पण त्याचबरोबर एक गोष्ट निश्चित आहे की दोन्ही नेते मोठे आहेत, राज्य पातळीवरचे आहेत आणि पवार साहेबांनी एक ह्या सगळ्या याच्यामध्ये असं एक सूचित केलेलं आहे की इंडिकेशन्स दिलेले आहेत की राज्य पातळीवर रोहित पवारला मोठं पद मिळू शकतं. ते मुख्यमंत्री होतील का नाही माहीत नाही, परंतु त्यांनी तशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं, संकेत होते. परंतु नाही झाले तरी ते अत्यंत महाविकास आघाडीची सत्ता आली तर त्यांना फार मोठं पद मिळू शकतं. काय मिळेल हे त्यावेळेलाच कळेल, सत्ता आल्यावरच हे लक्षात येईल. त्यांच्याबद्दल स्थानिक लोकांना आशा आहे. तशीच राम शिंदे हा सुद्धा राज्य पातळीवरचा मोठा नेता आहे, BJPचा मोठा नेता आहे. त्यांच्याबद्दलही लोकांना हे आहे आणि म्हणून ही हाय व्होल्टेजमध्ये गेलेली लढाई, ही सरळ लढत असल्यामुळं आता निकाल इथली जी जातीय समीकरणं आहेत त्याचाही ह्या निकालावर परिणाम होणार आहे. परंतु आणि एक आहे की हा कामं केलेली आहेत. दुसरी गोष्ट मला असं अपेक्षित आहे की जे अहिल्यानगर नामकरण झालेलं आहे याचा इफेक्ट, आता अहिल्याबाई होळकर हे चोंडी म्हणजे जामखेड तालुक्यातलेच आहेत आणि जिल्ह्याला त्यांचं नाव दिलेलं आहे. मग याचा इफेक्ट, याचा फायदा नेमका कुणाला होतो, शिंदेंना याचा किती फायदा होणार आहे आणि राम शिंदे निवडणूक जिंकणार असतील तर ह्या नामकरणाचा इफेक्ट आपल्या लक्षात येईल. आणि जर ते जिंकले नाहीत तर असाही पण अर्थ निघू शकतो की या नामकरणाला विरोध आहे. म्हणजे नामकरणाच्या संदर्भात जर विचार केला तर कर्जत जामखेडची निवडणूक ही निर्णायक आहे. नामकरण मान्य का अमान्य, अर्थात नामकरण रोहित पवारलाही मान्य आहे, राम शिंदेंनाही माहिती आहे, मान्य आहे. परंतु राम शिंदेंचा विजय हे नामकरणावर जनमताचा शिक्कामोर्तब करणार आहे. तो कसा होतो याच्यावर सगळं गणित अवलंबून आहे असं मी मानतो. कारण की ते नामकरणाचं जे श्रेय आहे त्यांना पण एक आहे, नामकरणाचं श्रेय कोणी घ्यायला तयारच नाही आणि विरोध करायलाही तयार नाही. म्हणजे नरोवा कुंजरोवा अशी भूमिका ही तितपत योग्य नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे कर्जत जामखेडीची ती अवस्था आहे. राहुरीमध्ये तनपुरे आणि कर्डिले साहेबांची एक सरळ लढत आहे. यापूर्वी मागच्या वेळेला तनपुरेंनी कर्डिलेंचा पराभव केला होता. त्या परिस्थितीमध्ये आता किती सुधारणा झालेली आहे. 20 तो जो फरक आहे तो कसा भरून निघणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी गठ्ठा मतं आहेत ती राहुरी तालुक्यात आहेत आणि राहुरी तालुक्यातला भूमिपुत्र म्हणून तनपुरेंना एक अफिलिएशन्स आहे. तसंच मंत्रीपद देखील केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळेला सुरुवातीला कर्डिले साहेब निवडून आले त्यावेळेला त्यांना सर्वाधिक मतं ही पाथर्डी आणि नगर तालुक्यातून मिळालेली होती आणि ज्यावेळेला ते पराभूत झाले त्यावेळेला ह्या 2-3 जिल्हा परिषद गटातल्या मतामध्ये फार घट झाली, त्याच्यामुळे ते पराभूत झाले. प्रश्न असा आहे की आता राहुरी व्यतिरिक्त जो भाग जोडलेला आहे ती गावं कर्डिले साहेबांना किती कॉपरेट करतात किंवा किती स्वीकारतात याच्यावर निकालाचं गणित अवलंबून आहे असं मी मानतो. अर्थात त्याच्यानंतर जो मतदारसंघ येतो शेवगाव पाथर्डीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपण आता जे आहेत आपण श्रामपूरचा आपल्याला राखीव मतदारसंघ आहे. हा जो मतदारसंघ आहे हा गेल्या 2-3 दिवस अत्यंत चर्चेत आहे. कारण ह्या मतदारसंघाविषयी जर बोलायचं ठरलं तर ह्या मतदारसंघात काँग्रेसने विद्यमान आमदार लहू कानडे यांना तिकीट नाकारलेलं आहे. त्यांना ज्यांनी तिकीट नाकारलं
तर अजितदादा पवारांनी त्यांना त्यांच्या पक्षाचं तिकीट दिलं, परंतु तिथं महायुतीचा दुसरा एक कॅन्डिडेट म्हणजे शिंदे गटाचा कॅन्डिडेट कांबळे माजी आमदार हे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. त्याच्यानंतरचा ट्विस्ट असा आहे की राधाकृष्ण विखेने सांगितलं की ही जी उमेदवारी आहे ती राष्ट्रवादी शरदचंद्र आपलं अजितदादा पवारांची ती लहू कानड्यांना आहे आणि तेच अधिकृत उमेदवार आहे. त्याच्यानंतर असा एक पुढचा हे आलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कांबळ्यांसाठी सभा घेणार. म्हणजे नेमकं काय, बीजेपीचे नेते सांगतात असा पाठिंबा आहे, मुख्यमंत्र्यांची सभा होणार, पुढं ती कॅन्सल झाली. हे सगळं होत असताना म्हणजे दोन्ही एकाच पक्षातले उमेदवार एक आहे की हे होत असताना याच्या पुढे जाऊन जी घटना घडली की त्याच्यामुळं त्यांच्यावर कांबळेवर माजी आमदार कांबळेवर एवढा दबाव आला की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. आणि याच्यापेक्षा हा एक ट्विस्ट आहे. त्याच्याबरोबरच अजितदादाने ह्या मतदारसंघामध्ये येऊन माजी आमदार BK मुरकुटे यांची जेलमध्ये भेट घेतल्याची बातमी समोर आलेली आहे. आता त्याच्यात तथ्य किती, आता पाठिंब्या आणि ह्या मतदारसंघावर 2-3 माणसांचा प्रभाव आहे. पहिली गोष्ट श्रीरामपूर मतदारसंघावर BK मुरकुटे, ससाने आणि आदिक ह्या ज्या 3 फॅमिलींचा वेगळा वेगळा प्रभाव आहे. आता याच्यामध्ये मुरकुटेंकडे निर्णायक मत आहे. तसं आपलं विखे घराण्याची सुद्धा एक पॉकेट ह्या श्रीरामपूरमध्ये आहेच आहे. अर्थात याच्यामध्ये होतं काय, जर ह्या सगळ्या याच्यामध्ये जर अजितदादा पवार हे त्यांना भेटायला जात असतील तर याचा अर्थ असा आहे जर मुरकुटे आणि विखेची ताकद त्यांना मिळाली एक आहे. आणि हे करत असताना काँग्रेसने हेमंत ओगलेंना दिलेले, हेमंत ओगले हा तरुण उमेदवार आहे आणि दुसरी गोष्ट राहुल गांधींच्या संपर्कातला कॅन्डिडेट आहे. अर्थात त्यांच्या संपर्कामुळं त्यांच्याशी जवळीक असल्यामुळं विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी नाकारली गेली असावी हा दरदरचा भाग. काँग्रेसला फटका बसू शकतो, एक काँग्रेसला फटका बसू शकतो आणि किंवा याचा परिणाम आता कशा पद्धतीने पुढच्या 2-4 दिवसात प्रचार होतो याच्यावर सगळं गणित अवलंबून आहे. आणि लहू कानडे ह्या सगळ्या चर्चेमध्ये मुळं प्रचारात बरेच पुढे गेलेले दिसत आहेत आणि हा एक भाग झाला. अर्थात याच्यानंतरचा मतदारसंघ आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ. कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक नवीन गणित आहेत ह्यावेळीचे. एक की तिथं नाराजी नाट्य हा महत्वाचा मुद्दा मला वाटत नाही, तर मूळ मुद्दा मला असा वाटतो की ही कोपरगाव मतदारसंघ म्हटला की काळे कोल्हे यांच्यातली लढाई किंवा यांच्यातला एकमेकांच्या विरोधातली ही निवडणूक असते ही लोकांच्या सवयीची झाली, मतदारांच्या सवयीची झाली. परंतु ह्या मतदारसंघामध्ये ज्या वेळेला कोल्हे काळे नसतात, कोल्हे काळे समोरासमोर नसतात, त्यावेळेला अवताडे रोहमारे असे तिथं आमदार होतात. ह्या वेळेला सुद्धा काळे रिंगणात आहेत परंतु कोल्हे नाहीत. मग कोल्ह्यांचा कुणाला फायदा होतो आणि कोल्हे जर नसतील तर वेगळा आडनावाचा माणूस तिथं निवडून येतो असा आतापर्यंतचा इतिहास आहे. मुळात इच्छुक होते त्यावेळेस कोल्हे इच्छुक होते पण कोल्हेला बीजेपी एक आहे की ते पुढं राज्यसभेचे खासदार होतील नाही होतील हा त्या पक्षाचा एक शब्द देऊ द्या. शब्दापेक्षाही महत्वाचा उद्या ते काय होणार याला महत्व नाही, या निवडणुकीचा निकाल काय असणार आहे. आणि दुसरी गोष्ट 52 पासून ज्यावेळेला विचार करतो आपण, 52 पासून शंकरराव काळे हे सातत्याने ह्या मतदारसंघात उमेदवार असतात आणि प्रत्येक वेळेला ते पराभूत होतात. 1995च्या दरम्यान ज्यावेळेला शिवसेनेच्या तिकिटावर अशोक काळे निवडून आले आणि त्यांचा मुलगा आणि पुढं मग आता त्यांचा अशोक काळेंचा मुलगा पुन्हा उमेदवारी करतोय. परंतु ह्या मतदारसंघात कोल्ह्यांचा जेवढा प्रभाव आहे तेवढा काळ्यांचा नाही असं मागच्या सगळ्या इलेक्शन इंडिकेट करतायत. आणि काळे आणि कोल्ह्यांव्यतिरिक्त त्या मतदारसंघामध्ये तिसरी एक ताकद आहे की त्या
कोले नको काळे नको असा म्हणणारा एक वर्ग आहे, आणि तो वर्ग प्लस कोल्हे असं समीकरण जर जुळलं गेलं तर वरपेंची लॉटरी पण लागू शकते. पण हा जरतरचा मुद्दा आहे. या सगळ्या याच्यामध्ये आता आपण मतदारसंघ आपला अकोला विधानसभा मतदारसंघ हा आदिवासींसाठी राखीव आहे. आदिवासींची लोकसंख्या तिथं मोठी आहे. दुसरी गोष्ट, महायुतीचे कॅन्डिडेट लहानगे आहेत. नंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे म्हणजे विकास आघाडीचे भांगरे आहेत, आणि अपक्ष माजी आमदार वैभव पिचड. की हा सगळा हे जो आहे याचा जर विचार केला तर ह्या मतदारसंघावर सातत्याने पिचड यांचा प्रभाव राहत आलेला आहे, आणि त्यांनी 5-6 इलेक्शन्स इथून जिंकलेले आहेत. त्यांचा प्रभाव जरूर आहे, परंतु ह्यावेळेला ते अपक्ष आहे, आणि त्यांचा प्रभाव त्याच वेळेला तयार होतो व्हायचा की त्यांना ज्यावेळेला थोरात संगमनेर तालुक्यातली गावं जोडलेली आहेत, ती गावं कशा पद्धतीने साथ देतात याच्यावर सगळं गणित अवलंबून आहे. आदिवासी मतामध्ये हे तिघही समान पातळीवर आहेत. लांबटे नाही, समान पातळीवर मतदानाच्या दृष्टीने समान पातळीवर आहेत ते. म्हणजे लांबटे असतील, पिचड असतील, भांगरे असतील, हे आदिवासी पॉकेटमधले उमेदवार आहेत. आरक्षित मतदारसंघ आहे, परंतु तिथं तेवढीच मतं ही अन्य समाजाची आहेत. त्यातल्या त्यात मराठा समाज हा मेजर आहे. त्याच्यात डोळसना असेल, ब्राह्मणवाडा असेल, किंवा बाकीची संगमनेर तालुक्यातली काही गावं असेल, ही मराठा बहुल गावं आहेत. आणि ह्या गावांनी जे ठरवलं जाईल, कारण ह्या गावांवर 2 व्यक्तींचा अत्यंत मोठा प्रभाव आहे. एक तर बाळासाहेब थोरातांचा आहे, आणि दुसरा म्हणजे शरद पवारांना मानणारा हा वर्ग आहे. आणि ही मतं जर भांगऱ्यांकडं वळले तर आदिवासी प्लस ही मतं मिळून त्यांचं गणित जुळू शकतं असं मला वाटतं. परंतु जर ते जुळलं नाही तर याचा फायदा पिचड की लांबटे घेणार हे निकालाच्या वेळेला स्पष्ट होईल. आता त्याच्या पुढचा मतदारसंघ आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघ, की जिथून 8 वेळा बाळासाहेब थोरात हे निवडून गेलेले आहेत. हे मुख्यमंत्री पदाच्या रेसचे उमेदवार आहेत. त्यांचं निवडणूक तशी जी धांदरपळ प्रकरणामुळं ती गाजली आणि ती सोपी पण झाली. परंतु तिथलं एक वैशिष्ट्य लक्षात, तसं घडलंच असं मी म्हणत नाही, परंतु एक वैशिष्ट्य त्या निवडणुकीचं एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्याला दत्ता देशमुख हे कम्युनिस्ट पार्टीचे अत्यंत महाराष्ट्रातले मोठे नेते होते, आणि काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. मुख्यमंत्री म्हणजे त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती की तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री करतो, तुम्ही काँग्रेसमध्ये या. परंतु ते काँग्रेसमध्ये आले नाही. ही साधारणतः 57ची घटना असावी. पण ते काँग्रेसमध्ये आले नाहीत, आणि त्यांनी निवडणूक लढवली विधानसभेची. त्यांच्या विरोधात BJ खताळ पाटील उभे राहिले, आणि BJ खताळ पाटील निवडून आले, आणि मुख्यमंत्री ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं मुख्यमंत्री म्हणून त्यांचा पराभव झाला. अर्थात ही त्यावेळेची गोष्ट. त्यावेळेस मुख्यमंत्री पद देऊन सुद्धा त्यांनी त्यांचा पक्ष बदलला नाही. आता प्रश्न असा आहे की यावेळेला थोरातांच्या विरोधात सुद्धा एक खताळच आहेत, परंतु ते BJ खताळ अत्यंत तसा संगमनेर मधला जनमतातला माणूस होता, त्यांचा प्रभाव होता. तेवढा प्रभाव या खताळांचा आहे का नाही मला माहीत नाही, म्हणजे असं वाटत नाही. परंतु एक की ही निवडणूक बाळासाहेब थोरातांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत, आणि त्याच्यामुळे ते किती मतात देखील घेतात याच्यावर सगळी त्यांची गणितं राजकारण अवलंबून राहील असं मला वाटतं. याचा पुढचा मतदारसंघ जो आहे हाय व्होल्टेज आहे, डेंजर झोनमध्ये आहेत हे सगळे कॅन्डिडेट, तर तो आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघ. हा 1978ला अस्तित्वात आला, आणि त्यांचे पहिले आमदार 78 चंद्रभान घोगरे पाटील होते. त्यांच्या विरुद्ध
अण्णासाहेब म्हस्के म्हणजे बाळासाहेब विखेंचे सख्खे मावस भाऊ आणि पुढं ते अनेक वर्ष आमदार राहिलेले आहे, तर ते उभे होते. घोगरेंनी विखे म्हस्केंचा त्यावेळेला पराभव केला होता, म्हणजे 78ला. म्हणजे एक तर हे घोगरे फॅमिली लोकांमध्ये आहे, ताकदवार आहे. त्यांचे गावागावामध्ये जी काही नातेसंबंध आहेत, रिलेशन आहेत, ते त्यावेळेला त्यांना जी हे झालेलं आहे, म्हणजे त्यावेळेला त्यांनी अण्णासाहेब म्हस्केंचा पराभव केला होता. यावेळेला विखे कुटुंबातील 7 वेळा आमदार झालेले राधाकृष्ण विखे पाटील आहेत. त्यांच्या विरोधात घोगरे फॅमिलीचे प्रतिभा घोगरे आहेत आणि अपक्ष म्हणून राजेंद्र पिपाडा आहेत, की ज्यांनी मागच्या वेळेला अत्यंत चांगली लढत दिली होती. त्या मतविभागणीमध्ये काय होतं कोणाचं असं एक आहे की आता आपण ज्या वेळेला पाहतो त्याला मागच्या वेळेला राधाकृष्ण विखे यांना जनरली संगमनेर तालुक्यातली जी 28-29 गावं जोडली होती तिथं अतिशय चांगलं मतदान झालं होतं, ते लीडवर होते. पण ह्या वेळेला ती स्थिती दृष्टिक्षेपात येत नाही. हा विखेंच्या दृष्टीने मोठा वेगळा भाग आहे. ते किती कव्हर करतात ह्या काळात हे लवकरच स्पष्ट होईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घोगरे ताई जे आहेत यांचं माहेर हे कोलार भगवती आहे आणि तो फार मोठा पॉकेट्स आहे. आणि हा पॉकेट जो आहे हा खर्डे घराण्याला मानणारा आहे. शंकरराव खर्डे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांची ती मुलगी आहे आणि सरपंच उपसरपंच किंवा सगळं तिथल्या संस्था आहेत या संस्था ह्या खर्डे यांच्याच ताब्यात आहेत आणि त्यांचा प्रचंड प्रभाव आहे. मागच्या वेळेला ते विखेंबरोबर होते खर्डे, त्याचा विखेंना फायदा झाला. ती परिस्थिती यावेळेला तशी दिसत नाही. त्याच्यामुळं तिथंसुद्धा विखेंना आपली प्रतिष्ठा पणाला लावावं लागेल. आता राहता भाग जो आहे हा जो गणेश कारखान्याचा परिसर आहे हा सुद्धा कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने विखेंच्या विरोधात गेलेला आपण पाहिलेला आहे. दुसरी गोष्ट पुढं शिर्डी त्याच मतदारसंघात आहे. शिर्डी ही जी आहे हे सुद्धा कसं आहे तो शहरी मतदार झालेला आहे. तो कोण कुणीकडे कसा जाईल हे सांगता येणार नाही. ग्रामीण भागाचा अंदाज पण त्यांचा काही अंदाज नाही. आणि हे सगळं जे आहे आणि कोल्ह्यांचा सुद्धा तिथं प्रभाव आहे. कोल्हे नेमकी कोणती भूमिका पार पाडणार आहे, कोपरगावमध्ये त्यांचा रोल काय आहे, शिर्डीत त्यांचा रोल काय आहे, ते सिन्नरमध्ये प्रभाव पाडू शकतात कोल्हे, येवल्यामध्ये पाडू शकतात. कोल्ह्यांचा प्रचंड प्रभाव आहे म्हणूनच त्यांना पक्षाने थांबवलेला असणार आहे. परंतु त्यांच्या प्रभावाचा इफेक्ट शिर्डीमध्ये होऊ शकतो. येवला आणि शिर्डीत काय होतो आणि कोपरगावमध्ये काय होतं त्याच्यावरच भाजपने त्यांना जे आश्वासन दिलेलं आहे ते कितपत कृतीत येईल ह्या उमेदवारांच्या भवितव्यावर ते सगळं अवलंबून आहे असं मी मानतो. आता प्रॅक्टिकली पुढं काय होतं माहिती, हा जरतरचा भाग आहे. आणि ही जी सगळे कोपरगाव असेल तुमचा नेवासा मतदारसंघ जो आहे हा मतदारसंघ गडाकांचा जो मतदारसंघ आहे इथं शिवसेनेला तिकीट आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कॅन्डिडेट शंकरराव गडाख आहेत. गेल्या निवडणुकीत ते अपक्ष होते, यावेळेला त्यांनी शिवसेनेबरोबर राहिले. शिवसेनेत नसताना शिवसेनेच्या कोट्यातून ते मंत्री झाले आणि पुढं ते उद्धव ठाकरेंबरोबर कायम राहिले. हे त्यांचं राजकीय मेरिट दुर्लक्षित करून चालता येणार नाही. त्यांच्या विरोधात वातावरण जरूर आहे, त्यांचीही वोट बँक कमी झालेली आहे. परंतु प्रश्न असा आहे की त्यांना विरोध करणारे जे आहेत, विरोध करणारा जो पक्ष आहे BJPमध्ये मुरकुटे आणि लंगे हे दोघंजण त्यांना विरोध करीत होते. परंतु हे तिकीट BJPने घेतलंच नाही आणि लंगेंना त्यांनी एकनाथ शिंदेच्या पक्षातून तिकीट दिलं. मुरकुटेंनी प्रहारमधून स्वतःचं तिकीट आणलं. एक ही मुरकुटे आणि लंगेची वोट बँक एक आहे आणि त्या वोट बँकेमध्ये विभागणी झाल्यामुळे गडाकांचं गणित सोपं होऊ शकतं असं मला वाटतं. अर्थात प्रॅक्टिकली ज्या वेळेला आपण हे पाहू निकाल
त्यावेळेला काय चित्र उभं राहतं. कारण लंगेने आणि मुरकुटेने आत्ता वेळेला अनेक वेळेला शंकरगडाकांशी लढाई केलेली आहे. कधी विजयी झाले, कधी पराभूत झाले. त्यामुळं आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये काही त्या मतदारसंघातले काही जे वेगवेगळे प्रश्न असतात, त्या कशा पद्धतीने त्याच्याबद्दल रिॲक्ट होतात लोक, याच्यावर सुद्धा सगळी निकाल अवलंबून आहे. परंतु ह्या वेळेची निवडणूक अत्यंत वेगळी राहणार आहे. निकाल वेगळा येणार आहे. तो कसा असेल, कोणाकोणाला तो पराभूत करणार आहे, हे 23 तारखेलाच लक्षात येईल असं मला वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण संपूर्ण नगर जिल्ह्याचं विधानसभेचं गणित या ठिकाणी धामले सरांनी मांडलेलं आहे. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आपला हा दुसरा भाग आहे. पुढे अजून काही गणित आपल्याला मांडायची आहेत. तर या ठिकाणी ATV न्यूज मध्ये सर आपल्या खूप खूप मनापासून आभार. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत राहा ATV न्यूज 24 तास.